विधानसभेनंतर महापालिकांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकेल. 2.5 वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केले. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला. त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला. आता महापालिकांवर भगवा झेंडा डौलाने फडकेल असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नौपाड्यातील उभाटा गटाचे उपविभागप्रमुख प्रीतम राजपूत, उपविभागप्रमुख राजेश पवार, गटप्रमुख सुधीर ठाकूर, शाखा प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह 20 पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. आनंद आश्रम येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान 72 नगरसेवक शिवसेनेसोबत आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण जो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला. आतापर्यंत मुंबईतील 70 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरून खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केले, असे ते म्हणाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे 12 महिने 365 दिवस सुरू असते. शिवसेना आणि उभाटामध्ये हा फरक आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मंगळवारी ठाणे शहरातील उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या शाखा प्रमुख संजय कदम, स्वप्नील नवरेकर, सुहास घाडगे, बजरंग हातेकर, स्वप्नील फडतरे, राहुल भानुशाली, निमिष भांडिलकर, आदित्य पंडित, यशस सिनलकर, प्रशांत भरणे, सुमित पाटील, सीमा राजपूत, अंजली आयरे, मयुरा लोहाटे, प्राजक्ता बामणे, स्वरांगी नवरेकर, योगिता मेहता, निर्मला राजपूत, संध्या हुमणे, सुरेखा जाधव या नौपाडा आणि बी कॅबिन भागातील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश